आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात, अगदी प्रलयाच्या कठोर वाटेतही असेल तुझी कायमची साथ. अवयवदानातून बहिणीने भावाला दिलेली रक्षाबंधनाची एक अनमोल भेट. तिच्या एका धाडसी निर्णयामुळं या बहिणीने भावाला मूत्रपिंड देऊन त्याच्या जीवनाचे रक्षण केले आहे. या बहिणीचे हे ऋण कोणत्याही जन्मी फेडले जाऊ शकत नाही. तिने आज समाजापुढे एक आदर्श उभा केला आहे. तिच्या या कार्यातून अवयवदान मोहिमेला भक्कम बळ मिळत आहे. या रणरागिणीला आमचा सलाम. मी धनाजी आनंदराव गायकवाड, राहणार शिराळा, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. माझा व्यवसाय पान शॉपचा आहे. माझे वय 34 आहे. मला 2016 पासून किडनीचा त्रास होता. सुरुवातीला मला डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथील ॲड्रेस मिळाल्यानंतर आम्ही इथं ट्रीटमेंट सुरू केली. या ठिकाणी सुरुवातीला आम्हाला डॉक्टर उर्शाली पाटील मॅडमचे मार्गदर्शन मिळालं. त्यांना भेटल्यानंतर त्यांनी किडनीच्या टेस्ट वगैरे, तपासण्या वगैरे सर्व केल्या. तर म्हणून मला माझी सख्खी बहीण चांदणी उर्फ सुजाता उबाळे तिचं सहकार्य लाभलं. ती सुद्धा किडनी देण्यासाठी तयार झाली. अवयवदान हे श्रेष्ठदान या विचाराने तिने किडनी देण्याचा निर्णय घेतला. वडिलांचं एक स्वप्न होतं की माझा मुलगा कधी बरा होणार, किडनी डोनेट कशी करायची, काय करायची. मग मला एक 15 मार्चला माझ्या वडिलांनी, मी घरी गेल्यानंतर बोलले की बाळा तुझी किडनी त्याला देऊन आपण त्याला बरा करूया. तर मी आमच्या वडिलांना म्हटले की पप्पा ह्या वाघिणीचं धाडस तुम्ही बघा, मी माझ्या भावाला किडनी देणार. मग त्यानंतर आम्ही वडील आमचे 4 एप्रिलला वारले. खूप मोठं दुःख होतं ते. त्या दुःखातून आम्ही डी.वाय. पाटीलला परत सगळ्या टेस्ट वगैरे केल्या. सगळ्या टेस्ट आमच्या सुखरूप झाल्या. माझी किडनी मॅच झाली. खरं माझ्या वडिलांचं एक स्वप्न होतं की माझ्या मुलाला किडनी मिळावी. किडनी मिळाली. खरं माझे वडील माझे स्वप्न बघायला नाही आहेत. मी माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आणि इथून पुढे सुद्धा मी माझ्या भावासाठी कुठलीही मदत असू दे, मी त्याच्या पाठीशी सदैव उभी आहे. मी रक्षाबंधनची गिफ्ट खूप मोठी त्याला दिली, पण त्याच्यासाठी मी इथून पुढे सुद्धा काहीही लागू दे, माझा जीव सुद्धा द्यायला तयार आहे. रक्षाबंधनच्या तोंडावर भावानं खरं तर बहिणीला रक्षाबंधनाची भेट देणं गरजेचं असतं. परंतु आज समाजापुढे एक वेगळा आदर्श माझी बहीण चांदणी समाजापुढं एक वेगळा आदर्श निर्माण करून ठेवला आहे. तिने मी भेट देण्याऐवजी तिनेच मला पुनर्जन्माची भेट दिली.